झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता बातमी स्वाईन फ्लूची। नवी मुंबई, पिंपरी चिंचवड यानंतर आता पुण्यात सुद्धा स्वाईन फ्लूची लागण झाल्याची बाब समोर आली आहे। पुण्यामध्ये स्वाईन फ्लूमुळे एका रुग्णाचा मृत्यू झालाय। नवी मुंबईतही स्वाईन फ्लूने एका महिलेचा मृत्यू झाला होता, तर पिंपरी चिंचवडमध्ये एका 4 वर्षांच्या मुलाला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे। पुण्याच्या फुरसुंगीतील हरिश्चंद्र लोणकर यांच्या एका खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झालाय। पावसाळी वातावरणामुळे स्वाईन फ्लूचा संसर्ग होण्याची शक्यता वाढली आहे। या आजाराचा सामना करण्याची प्रतिकारशक्ती विकसित झाली असती तरी सुद्धा काही रुग्णांना H1N1 ची लागण होती आहे। नवी मुंबई, पिंपरी चिंचवड या 2 शहरांमध्ये स्वाईन फ्लू या अगोदरच दाखल झालेला आहे। काही रुग्णांमध्ये H1N1 चे व्हायरस आढळलेले आहेत आणि त्यानंतर आता पुण्यात सुद्धा स्वाईन फ्लूनी शिरकाव केलाय। पुण्यामध्ये एक बळी स्वाईन फ्लूनी घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे आता नवी मुंबई, पिंपरी चिंचवडसह पुण्यामध्ये स्वाईन फ्लू पोचल्यामुळे दक्षता घेण्याचं आवाहन केलं जात आहे। पुण्यामध्ये स्वाईन फ्लूमुळे एकाचा मृत्यू झाल्यामुळे पुन्हा स्वाईन फ्लू पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। जुलै महिन्यात आतापर्यंत पुण्यामध्ये 6 जणांना स्वाईन फ्लू झाला आहे। स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी सुद्धा त्या संदर्भात प्रशासनाकडून सर्वतोपरी सतर्कता बाळगली जाते। आणि आता आपण बघूया की स्वाईन फ्लू टाळण्यासाठी काय उपाय करावेत। नाक आणि तोंड रुमालाने झाकावं। शिंक आली तर तोंड आणि नाक झाकून घ्या। डोळे आणि नाकातोंडाला वारंवार हात लावणं टाळा। सर्दी खोकल्याची लक्षणं आढळली तर प्रवास करणं टाळा। गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा आणि रुग्णांच्या संपर्कात आल्यास साबणाने आपले हात स्वच्छ धुवा। घरातली हवा मोकळी राहील याची दक्षता घ्या आणि आजारी असाल तर गर्दीमध्ये जाणं टाळा। सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका। जुलै महिन्यात आम्हाला 5 केसेस आढळल्या, पण ते एवढे काही सिरियस नाही। जसं मी सांगितलं की आपल्यामध्ये हर्ड इम्युनिटी आलेली आहे, म्हणजे आपल्या जनतेमध्ये सपोज 10 लोकांमध्ये चेक केले 2-3 लोक पॉझिटिव्ह येणार, कारण ते आपल्याला इम्युनिटी झालेली आणि इन्फेक्शन पण होऊन आपल्यामध्ये इम्युनिटी येते। त्यामुळे हे जे पेशंट होते हे सगळे असेच विशेष काही नव्हतं, कारण सिरियस काही नव्हतं। आणि या महिन्यात आम्हाला 5 सापडली। मागच्या वर्षी जुलैमध्ये 5च केसेस होते, तर थोडा आम्ही सतर्क आहे आणि आमचे जे उपाययोजना ते आम्ही बंद न केल्यामुळे आणखी सक्षमीकरण आम्ही करणार आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।